मुंबईतील निवासी डॉक्टरांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे निर्देश दिलेत। मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर संघटनेशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल असं निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून सांगण्यात आलंय। रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे आणि याच विषयी डॉक्टरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। नहीं चलेगी, नहीं चलेगी, मिक्सोपैथी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मिक्सोपैथी नहीं चलेगी। गेल्या 2 दिवसांपासून डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। आजचा दुसरा दिवस आहे। काय आजच्या ओटीपी नंतर आज किती लोक तुमच्यासोबत सहभागी झालेले आहे? आज पण तसा दुसऱ्या दिवशी संप तुमचा यशस्वी झालेला आहे? पहिली गोष्ट, संप 100% यशस्वी होतोय। सगळ्या गावागावातून सगळीकडे क्लिनिक बंद आहेत। आज मोठे हॉस्पिटल पण सगळे उतरलेले आहेत। जे हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल ओपीडी बंद केलेले आहेत। फक्त इमर्जन्सी सेवा दिली जात आहे आणि हे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हत्यार उचललेलं आहे। कारण त्यांनी होमिओपॅथ लोकांना डायरेक्ट महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्ट्रेशन देणं चालू केलं आहे। म्हणून मात्र आताच नुकतं हायकोर्टाचा एक निर्णय आलेला आहे की तातडीने आंदोलन रद्द करा असं हायकोर्टाने निर्देश दिलेले आहे। याच्यानंतर तुमच्या संघटनेची काय भूमिका असणार आहे? कसं आहे, हायकोर्टाच्या निर्णयाचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे आणि हायकोर्ट 13-14 तारखेला फायनल वर्डिक्ट देणार होतं याच्याबद्दल आणि त्याबद्दल आम्ही गव्हर्नमेंटलाही कळवलं होतं की लेट द 13-14 तारखेला गव्हर्नमेंट कोर्टाचा निर्णय येऊन दे, यस असेल नो असेल तो आम्ही मान्य करू म्हणून वगैरे। पण त्याच्या अगोदरच गव्हर्नमेंटने रजिस्ट्रेशन देणं प्रोसेस चालू केली विधानसभेत कायदा पारित करून। तर एवढी त्यांनी घाई का करावी की त्यांचं होमिओपॅथीवाल्यांचं काय रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार होतं, की त्यांची प्रॅक्टिस काय बंद होणार होती, की त्यांच्या काय पोटावरती पाय येणार होता। आणि त्यांचा हा फक्त सर्टिफाईड कोर्स आहे जो 90 तासाचा आहे एका वर्षामध्ये आणि आम्ही 5.5 वर्ष शिकतोय संपूर्ण। आणि 90 तासाचा कोर्स सर्टिफिकेशन करून ते तुम्ही डायरेक्ट डिग्री कोर्सला काउन्सिलला कसे काय अटॅच करू शकता, हा फार मोठा प्रश्न आहे। आता हा प्रश्न जरी असला तरी मात्र नेमकं तुम्हाला कोणत्या ह्याला तुमचा विरोध आहे? कारण की आता एका अशा प्रकारे सर्टिफिकेट देणं वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर आता तुमची काय भूमिका असणार आहे? कारण आंदोलना संदर्भात तुम्ही काय भूमिका आहे? आंदोलन सुरू राहणार की असं आंदोलन आता हे बंद होणार? पहिली गोष्ट, त्यांना सर्टिफिकेट कोर्स शिकवला जातोय तर त्यांनी त्या कृतीत मर्यादित राहावं। त्यांनी दुसऱ्या काउन्सिलमध्ये फिरण्याचा प्रयत्न करू नये। कारण तुमची होमिओपॅथिक काउन्सिल आहे, होमिओपॅथीचं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या काउन्सिलमध्ये राहा ना। तुम्हाला काय लाज वाटते का होमिओपॅथीची, की ज्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवरती रजिस्टर करायची इच्छा होते? तर ह्या अशा ज्या गोष्टी घडतायत त्या अक्षरशः चुकीच्या आहेत वगैरे। आणि हे त्यांनी पण मान्य करावं की त्यांनी त्यांची होमिओपॅथीची प्रॅक्टिस करावी। त्यांनी अगोदरही ते लोक ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत होती, आम्ही कधी नाही म्हणालो नव्हतो आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला करत होते। पण त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन 2-2 काउन्सिलवरती कसं काय येत आहे? आणि कोर्ट जर मान्य करत असेल तर मग आम्हालाही मान्य करायला लागेल। मात्र आता हे आंदोलन असं स्थगित राहणार आहे कारण कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे की तुम्ही आणखी पुढील काय दिशा तुम्ही आंदोलनाची ठरवणार आहात? सर, कोर्टाचा निर्णय अजून बाकी आहे। दुपारी लंच नंतर कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्याच्यावर आमची सेंट्रल कमिटी विचार करेल आणि पुढची काय पावलं घ्यायची ते ठरवेल। मात्र आजच्या ज्या आंदोलनामुळे साधारणतः जे रुग्णांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, अनेक शस्त्रक्रिया प्रलंबित झालेल्या आहे आणि रुग्णांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। अशाच प्रकारे कुठेतरी जर मृत्यू जर झाला त्याला डॉक्टर संघटना जबाबदार आहे असं देखील टिप्पणी न्यायालयाने केलेली आहे। बरोबर आहे सर, याच्यामध्ये काय इमर्जन्सी सेवा जी आहे ती आम्ही खंडित केलेली नाही आहे। जे रुटीन ऑपरेशन असतात, जे आज करा नाही तर 5 दिवसांनी करा, काही फरक होत नाही, असे ऑपरेशन स्थगित झालेले आहेत। आणि जे ओपीडी असते रेग्युलर ओपीडी ती बंद केलेली आहे। जे पेशंट ॲडमिट आहेत त्यांची सेवा बंद झालेली नाही आहे आणि इमर्जन्सी सेवासुद्धा बंद नाही आहे। त्यामुळे याच्यामुळे पेशंट लोकांना काही फार मोठा फरक होतो असं मला वाटत नाही। आंदोलन आता असं सुरू राहणार की बंद राहणार? कोर्टाचा आज दुपारी काय निर्णय येतो त्याच्यावर आमची सेंट्रल कमिटी निर्णय घेईल आणि आमच्या बाजूने निर्णय आला तर रजिस्ट्रेशन जर थांबले तर संप आम्ही मागे घेऊ आणि समजा रजिस्ट्रेशन नाही थांबलं तर आमची कमिटी विचार करेल की अजून पुढे काय याच्याबद्दल काय ॲप्लिकेशन करायचं का काय, त्यानंतर पुढची प्रक्रिया ठरेल। मुंबई उच्च न्यायालयाचा अद्याप निर्णय प्रलंबित आहे। 2 दुपारी नंतर हा अंतिम निर्णय येणार आहे। मात्र न्यायालयाचा निर्णय काय येतो यावर आमची अंतिम कमिटी निर्णय घेईल आणि त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई।